हॅलो डिअर स्टुडंट्स, तर बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला एक क्वेश्चन पाहायला मिळतो ज्या वेळेला आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं वन ऑफ द रूट दिलेलं असतं आणि त्या रूटच्या मदतीने आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. जसं की इथे लक्षात येतंय की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे kx² - 10x + 3 आणि एक x ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि आपल्याला सांगितलंय की x ची व्हॅल्यू ही जी 3 आहे ही या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे. तर अशा वेळेला असा क्वेश्चन आला तर त्याला सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं तर लक्ष द्यायचंय. आपण सर्वात पहिले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आहे kx² - 10x + 3 आणि जर x = 3 हे जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असेल तर सिंपल काय करायचं, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जिथे जिथे x असेल तिथे तिथे सरळ सरळ ती x ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. जसं की मी इथे पुट केलंय, पुट x = 3 इन अबव इक्वेशन. मग आपल्याला लक्षात येतंय k * x चा स्क्वेअर आहे, तर x च्या जागी मी 3 पुट करणार तर 3 चा स्क्वेअर होईल -10 * x, तर 3 पुन्हा पुट करावं लागेल +3 = 0. आता जर 3 चा स्क्वेअर केला तर तो होईल 9 आणि 9 * k तर दॅट विल गेट 9k -10 * 3 तर इट विल गेट -30 +3 it will be as it is -30 + 3 it will get -27. now this -27 जर आपण बाळांनो त्या साइडला ट्रान्सफर केला तर मायनसचा काय होईल प्लस, म्हणजे आपल्याला मिळेल 9k = 27. याच्यावरनं k ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा जो 9 मल्टिप्लिकेशनचा आहे तो जाईल बाळांनो डिव्हिजन मध्ये आणि 27 डिवाइडेड बाय 9 मीन्स यू विल गेट व्हॅल्यू ऑफ k as 3. तर सिंपल आहे, ज्या वेळेला आपल्याला वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जिथे जिथे x असेल तिथे तिथे ती दिलेली व्हॅल्यू पुट करायची, सॉल्व करायचं, जे काय आन्सर असेल दॅट विल बी द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ k. थँक यू सो मच.